हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी. भाज्या एवढ्या महाग झाल्या आहेत की काय भाजी करायला प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न. तर आज मी ठरवलं शिमला मिरचीची मस्त बरीच शिमला मिरची करूया. त्यासाठी मी मस्त भाजकं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, टॅमॅटो एक कापून घेतलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं, त्याच्यात हळद मीठ हिंग चवीनुसार मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि ते भरलेल्या मिरचीला याचा एक वेगळा स्वाद येतो. आता शेंगदाण्याचं कूट घातलं तर आणखीन चवीला लागतो. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर खोबऱ्याचं वाटण असतो त्यामुळे नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता शिमला मिरचीच्या सगळ्या बिया वगैरे काढून घ्यायचा, डेक काढून घ्यायचे आणि स्वच्छ वगैरे बघा निवडून वगैरे साफ करून घ्यायचे, म्हणजे कीड वगैरे असली तर काढून घ्यायची आणि स्वच्छ अशी बघा शिमला मिरची करून घ्यायची. त्याच्यामध्ये असा मस्त पोकळ भाग करून त्याच्यामध्ये हा वाटण सगळा भरून घ्यायचा आहे, हा स्टफिंग भरून घ्यायचा. तर छानपैकी मसाला तयार झालेला आहे. शिमला मिरचीची भरीत हा एक नंबर भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर छान लागतो. टिफिनला देऊ शकता. अगदीच कुठला घरगुती कार्यक्रम असेल तर पटकन अशी भाजी होणारी, अगदीच पाहुणे वगैरे आले तर झटपट अशी भाजी होणारी आहे. तुम्हाला आवडत असेल तर माझ्या रेसिपी तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मस्त सगळं स्टफिंग केलं आहे शिमला मिरची. आता बघा मस्त पातेल्यात तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायचं आणि त्या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चापणा जास्तपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि असलेलं राहिलेलं वाटण आणि थोडंसं पाणी टाकून छानपैकी वाफेवर दांदून उकळी काढून मस्त शिजून द्यायचा. आणि अशी शिमला मिरची एक नंबर करून बघा, चवीला एक नंबर आहे. प्रत्येकाला आवडेल अशी शिमला मिरची, अगदी मच्छीलाही मागे टाकेल अशी भाजी होते आणि छान अशी रेसिपी तयार होते. नक्कीच करून बघा. आवडत असेल माझ्या रेसिपीला तर नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कुठून बघता माझ्या रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच सांगा की तुमच्या रेसिपी मला आवडतात. कारण तुम्ही नुसतं बघता, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरता का काय? करत नसाल तर प्लीज करत जा आणि आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मग या खायला शिमला मिरची भाजी. आवडल्यास नक्कीच सांगा.